यावेळेस महानगरपालिकेच्या निवडणुकीत काय पाहणार? व्यक्तीच माझं मत 100% सनीदादा निघून यांना. तुमचा सपोर्ट कोणाला असेल? सनी दादा. कोणाला मत देणार आहात तुम्ही? भाऊ निमन. आणि ढोरे आणि निमन यांच्यामध्ये काय वाटते तुम्हाला, टक्कर होईल का, कशी होईल? एक मतदार म्हणून निवडायचं काम पडलं तर कोणाला निवडाल? पक्ष असेल, माणूस असेल? पक्ष पण पाहता आणि मनुष्य पण पाहता. माझं मत सनी निमन यांना. ढोरेंचं काम नक्की सनी निमनपेक्षा चांगलं आहे आणि नक्की ढोरे निवडून येतील. बरेच वर्ष मी त्यांच्या वडिलांपासून त्यांना बघते. ते खूप म्हणजे काम करणारी व्यक्ती आहे आणि तेच येणार नाही. आता ढोरे साहेबांचे आमचा वैयक्तिक संबंध आहे. त्यांनी ह्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे संपर्क ठेवलेले आहे. तर खूप गोष्टींसाठी मला मदत लागत होती, खूप खर्च पण होता. त्यावेळेस मग मी त्यांना फोन केला ना, तर त्यावेळेस त्यांनी मला त्या सगळ्या गोष्टीची मदत त्यांनी केली. दवाखान्याची एवढी काय होती त्या गोष्टी त्यांनी केली. मुसळेताई आणि प्रकाश ढोरे यांना आमचं 100% मतदान. जे पद नसताना काही नसताना जर एवढं मोठं कार्य करत असेल म्हणजे स्वखर्चाने, म्हणजे असं कोणतं हे नसताना, तर मग त्या माणसाला मत देणं साहजिक असतं. माझं मत सनी निघून. सध्या आपण पाहतोय राज्यभरात महानगरपालिकांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. आपण आहोत सध्या पुण्यातला प्रभाग क्रमांक 8, ज्याच्यामध्ये येतो औंध आणि बोपोडी परिसराचा समावेश होतो. या परिसरातल्या नागरिकांचा कौल कोणाच्या बाजूने आहे, कोण बाजी मारणार, हे आजच्या आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. या औंध आणि बोपोडी भागातील नागरिकांचे आपण मतं जाणून घेणार आहोत. जर ते कोणाला मतदान करत असतील, त्यांच्या दृष्टीनं कोण त्यांचा होणारा नगरसेवक असेल, हेच आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत काही इथले युवक आहेत व काही ज्येष्ठ मंडळी पण आहे. दादा, काय म्हणाल? काय सध्या तुमचं नाव काय? माझं नाव संदीप शंकर सकट. कधीपासून राहता इथं? मी लहानपणापासून इथं, माझं जन्मस्थळ आहे बोपोडी. बरं, आता विविध पक्षाचे उमेदवार रिंगणात उभे आहेत, सगळ्या पक्षांचे आहेत. यातलं तुम्हाला तुमचा भावी नगरसेवक जो कोणी व्हावा असं वाटतं, त्या व्यक्तीचं पक्ष नाव काय? आमचं म्हणजे आम्ही सनीदादा निमन जे आहेत त्यांचं कार्य खूप मोठं आहे. कोणता पक्ष? त्यांचा भाजपा हा पक्ष आहे, ते भाजपाचे उमेदवार आहेत. बरं. तर त्यांचं कार्य खूप मोठं आहे, म्हणजे युवकांसाठी आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आहे. म्हणजे लोकांना ज्या ज्या गोष्टीमध्ये अडचणी असतात, म्हणजे दवाखाने जे असतील, शैक्षणिक असतील, म्हणजे भरपूर काही गोष्टी आहेत, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा लोकांना सहभाग असतो. म्हणजे त्यांची मदत असते. म्हणजे त्यांना कधी म्हणजे आम्ही जे ऐकले, आम्ही जे बघतो, जे करतो, म्हणजे त्यांना कुठल्या गोष्टी कधी वैयक्तिक संबंध आलाय काय तुम्हाला? असं काही काम पडलं आणि असं काय अनुभव आहे का? ना. माझ्या वडिलांच्या वेळेस माझ्या वडिलांना जेव्हा प्रॉब्लेम झाला, ब्रेन स्ट्रोक झाला, त्यावेळेस मला खूप प्रॉब्लेम झाला दवाखान्यामध्ये. तर खूप गोष्टींसाठी मला मदत लागत होती, खूप खर्च पण होता. त्यावेळेस मग मी त्यांना फोन केला ना, तर त्यावेळेस त्यांनी मला त्या सगळ्या गोष्टीची मदत त्यांनी केली. दवाखान्याची एवढी काय होती त्यांनी एका गोष्टीवर त्यांनी केली. आणि ढोरे आणि निमन यांच्यामध्ये काय वाटते तुम्हाला, टक्कर होईल का, कशी होईल का? वाटली टक्कर होईल अशी वाटते, कारण की जर बापुडी वगैरे मध्ये बघितलं तर तिकडे ढोरे साहेबांचं पण बऱ्यापैकी चांगलं काम आहे असं नागरिक म्हणतात. म्हणजे मी कुठल्या असं पक्षाचंही नाही, त्यामुळे जे सामान्य नागरिक जे सांगत असतात त्यावेळी तरी असं वाटतंय की तिकडेही काम चांगलं आहे. आपल्यासोबत काही युवक सुद्धा आहेत. मतदान कार्ड आहे का? आहे किती वेळा केलंय मतदान? 2 वेळा. तू? हो केलं. किती वेळा 2 केलंय? वेळा. 2 वेळा केलं. कुठं, कोणत्या निवडणुकीला केलं होतं? महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा? विधानसभेला केलं होतं. काय पाहिलं होतं त्यावेळेस, व्यक्ती का पक्ष? व्यक्ती पाहिला. मग यावेळेस महानगरपालिकेच्या निवडणुकीत काय पाहणार? व्यक्तीच माझं मत 100% सनीदादा निघून यांना. तुझं? माझं पण भारतीय जनता पार्टीचे सनी दादा निमन यांना. माझं मत सनी निघून. ढोरेंचं काम नक्की सनी निमनपेक्षा चांगलं आहे आणि नक्की ढोरे निवडून येतील. अर्चनाताई मधुकर मुसळे नक्की निवडून येतील याची मला खात्री. या ठिकाणी तुम्हाला सांगतो 4च्या 4 सीट लागतील असं मला वाटतं. त्यातले 2 सीट ढोरे आणि अर्चनाताई मुसळे नक्की लागणार ही तुम्हाला खात्री. तुमचं नाव सांगा आणि कधीपासून इथं राहतात ते सांगा. सर, माझं नाव सागर माळेकर आहे. मी बरं. जन्मापासूनच इकडचाच राहणार आहे. बरं. म्हणजे माझं आता एक 34-35 काय समस्या आहेत तुमच्या परिसरातली? आमच्या परिस्थिती म्हणजे परिसरामध्ये म्हणजे जे आधीपासून जे सत्ताधारी आले त्यांनी म्हणजे काही प्रगती केली नाही. आता तुम्ही बघताय कशी परिस्थिती आहे. म्हणजे भाजी मंडईपासून तर तुम्ही काउंट रोड पर्यंत बघा. म्हणजे जे डेव्हलपमेंट पाहिजे होतं ते डेव्हलपमेंट इथं झालं. काय कारण काय? कारण भ्रष्टाचार. हो. याच्या आधी जे नगरसेवक होते यांच्याशी कधी तुम्ही जाऊन भेटलात का? या समस्या आहेत आमच्या, त्यांनी काय केलं त्याच्यावर? आता मी जसं बघितलंय तसं तर आम्ही कधी त्यांना फिरताना पण बघितलं नाही कधी. म्हणजे जे कोण होते आहे? ते नाव सत्ताधारी. काय सांगा ना, कोण होतं पहिले? पहिले जे नगरसेवक जे स्टँडिंग होते तेच. बरं, ठीक आहे.
आणि मग आता तुमची अपेक्षा काय व्हावं, तुमचं आमची काय बदल व्हावं? अपेक्षा ज्या पद्धतीने सनी दादांनी म्हणजे जो काही म्हणजे पद नसताना ज्या पद्धतीने जे काम केले, म्हणजे पद नसताना पण म्हणजे कोरोना सारख्या महामारीमध्ये एवढं मोठं त्यांनी काम केले, कार्य केले. तर त्यामुळं त्यांना काय आमचं- कोरोनात काय कार्य केलं? कोरोनामध्ये म्हणजे सगळं त्यांनी म्हणजे सोसायटी असेल, स्लम भाग असेल, तिथं म्हणजे स्वतः जाऊन स्वतः त्यांची टीम घेऊन त्यांनी फवारणी असेल वगैरे सोसायटीमध्ये जाऊन ते कामं केलं. परत ते सनीज वर्ल्डमध्ये एक मोठं पोलीस प्रशस्त म्हणजे असं अत्याधुनिक असं त्यांनी केलं ते सनीज वर्ल्ड. मग तुमचं मत पक्षाला का व्यक्तीला? व्यक्तीलाच नसेल काय कोणाला आहे? कारण जे आपण बघतो की म्हणजे जे पद नसताना काही नसताना जर एवढं मोठं कार्य करत असेल म्हणजे स्वखर्चाने म्हणजे असं कोणतं हे नसताना, तर मग त्या माणसाला मत देणं साहजिकच आहे. प्रकाश ढोरे साहेबांचाही आमचा वैयक्तिक संबंध आहे. हम्म. त्यांनी ह्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे संपर्क ठेवलेला आहे. बरं. संपर्क. काय त्यांनी कामं केलेली आहेत आतापर्यंत? त्यांनी सार्वजनिक कामामध्ये बऱ्याच वेळा त्यांनी सोसायटीला मदत करणे वेगवेगळ्या प्रकारे कामं केलेली आहेत. त्या मुसळेताई आणि प्रकाश ढोरे यांना आमचं 100% मतदान. काका तुमचं नाव काय आणि कधीपासून राहत आहे परिसरात? माझं नाव युसुफ सय्यद हा. आहे आणि मी इथं जवळपास 25 वर्ष पूर्ण झाले. काय या एरियाच्या समस्या आहेत सध्या? महानगरपालिका निवडणुका आल्यात, निवडणुका येतात जातात, समस्या तर हे भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून समस्या असतेच. हम्म. असं कोणी आला म्हणजे का एका दिवसात किंवा एका वर्षात पूर्ण समस्याचं निराकरण कोणी करू शकते असं तर कोणी नाहीये. ते समस्या येतात जातात, सॉल्व्ह होतात, परत उभे राहतात. त्याकडे जास्त लक्ष दिलं नाही पाहिजे. हे स्थानिक निवडणूक आहे, त्याच्यामुळे स्थानिक उमेदवारावर जास्त भर दिला पाहिजे आणि जे उमेदवार आहेत ते उच्च विद्याभूषित असला पाहिजे. त्याला एक सुशिक्षित वर्गाची जाण असली पाहिजे. सुशिक्षित वर्गाला आपण कसं काय पुढे नेऊ शकतो, कारण सुशिक्षित वर्ग जर पुढे गेला तरच मागचे सगळे लोक पुढे तो नेऊ शकते आणि याच्यामधून एक विकास कार्य घडू शकते. तुमचं मत विकासाला समजायचं? माझं मत विकासाला आणि माझी एक बरेच वर्षापासून स्वतः मनातली एक मागणी आहे. त्याच्यासाठी मी प्रयत्न केलेले आहेत. काही नेत्यांना सुचवलं पण होता काय? का बोपुडी भागामध्ये एक मुंबई पुणे हायवेवर हॅरिस ब्रिजच्या खाली एक जागा आहे जवळ, तिथे एक शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याची एक बरेच वर्षापासून इच्छा आहे. अख्ख्या महाराष्ट्राचेच नाही तर भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथं पुतळा उभा करावा आणि ते मला वाटतं काम चालू होईल. एक असा पुतळा आहे म्हणतात तिथं की त्याचं उद्घाटनासाठी थांबलाय, काय आहे का? हा नाही असं काही नाही आहे. आता जे आमचे सत्ता आल्यावर बघू करतीलच. तुमचं एक आहे की राजकीय अंदाज, पक्ष प्रचार वगैरे सगळं चालू आहे, काय तुमचं मत कोणाच्या पारड्यात टाकाल तुम्ही? हे बघा, माझं जे मत आहे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे का उच्च विद्याभूषित जे उमेदवार असतील. आता ते उच्च विद्याभूषित कोण आहे सगळ्यांनाच माहिती आहे. श्री ढोरे यांनी पण खूप चांगलं काम केलेलं आहे. आमचं कल तोपर्यंत त्यांच्या बाजूने आहे. इथं प्रकाश ढोरे म्हणून आहेत, त्यांच्या कामाकडे कसं बघता तुम्ही? प्रकाश ढोरे हेही चांगले असावेत पण आमचा आणि त्यांचा फारसा संबंध आला नाही. मित्रांनो, जसं आपण सर्व प्रभागांमध्ये महानगरपालिकांमध्ये फिरतोच आहे, आपण सकाळी पाहिलं तुम्ही की मग ते आपण जे आहे प्रभाग क्रमांक 8 मध्ये आहे, त्याच्यात औंध आणि बोपोडीचा भाग येतो. त्यातल्या बोपोडीत सुद्धा आपण आलो. त्यातल्या काही महिलांशी आपण संवाद साधतोय, काही कुटुंब आहेत, काही लोक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधतोय की नेमकं या भागात कोणाची हवा आहे, काय आहे या संदर्भात. ताई, काय सध्या राजकारण आहे, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, कोणाला मत देणार आहात तुम्ही? भाऊंना, निमन भाऊंना. बरं, काय कारण आहे असं की तुम्ही त्यांच्या संदर्भात समजा? मला मिस्टर नाहीये, मला एकच मुलगा होता. मी नेम्या रात्रीला 2 वाजता फोन केला की अशी परिस्थिती, माझा पोरगा खूप क्रिटिकल आहे. काय झालं होतं त्याला म्हणजे बर. तर त्यांनी ॲम्ब्युलन्सची सोय केली आणि डॉक्टर म्हणे इमर्जन्सी ब्लड लागल. मी लगेच परत 2:30-3:00 फोन केला. भाऊने उचलला, असं विचार नाही केला की रात्री किंवा पहाटे काय नाही. त्यांनी 4 ब्लड सोय करून ब्लडची सोय केली आणि डॉक्टरांशी वैयक्तिक बोलून सगळं काही त्यांनी व्यवस्थित हँडल केलं. म्हणजे तुमचा वैयक्तिक अनुभव आहे? हो, वैयक्तिक पण आहे. आणि त्यांनी इथं मी बऱ्याच वर्ष पण त्यांच्या वडिलांपासून त्यांना बघते. ते खूप म्हणजे काम करणारी व्यक्ती आहे आणि तेच येणार म्हणजे ते निवडून येणार. हो, 100%. तुमचं मत त्यांनाच आहे? त्यांनाच आहे. आमचं मतदान हे फक्त मधुकर मुसळे आणि त्यांच्या पत्नी
यांच्याकडेच असेल. आरिफ बेपारी राहायला बोपोडी. बर सध्या महानगरपालिकांची निवडणुका चालू आहेत. काय नेमकं वातावरण वाटतं तुम्हाला? कोण निवडून येईल? आता मी तर सर्वसामान्य नागरिक आहे बोपोडीचा, बर. पण मी हे सांगू इच्छितो की 1 वर्षापूर्वी माझ्या घरी माझी मिसेस म्हणजे माझी बायको ही काही अपघातानिमित्त पडली होती. बर. तर तिचे 2 हात मोडलेली होती. त्यावेळेस मी कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलला, सरकारी हॉस्पिटलला 2-3 वेळा चक्रा मारून मारून वैतागलो. तिथं काही माझं काम झालं नाही. त्याच्यानंतर मी सनी दादांना फोन केला. सनी दादांनी माझी व्यवस्था 2 तासात केली बर. आणि प्रायव्हेट हॉस्पिटलला त्यांनी योजनेअंतर्गत बाकीच्या जे काही मदती असतील ते सगळे करून माझे बिल वगैरे सगळं फ्री करून फ्री झालं प्रायव्हेट प्रायव्हेट मध्ये कसं? त्यांनी सरकारी योजना जी शासनाची आहे बरं. महात्मा फुले योजना बर. आणि सनी दादांनी स्वतःच्या ओळखीवर रिक्वेस्टवर लोकांचे माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. इकडच्या डॉक्टरांना सांगितलं. हे कारण आहे तुमचं कशाबद्दलचं? माझं व्यक्तिगत मत त्यांना असेल आणि मी लोकांनाही हे विनंती करेल की जो माणूस एका फोनवर धावून येऊ शकतो तो सगळ्या वेळेस आपल्याला मदत करू शकतो. प्रभाग क्रमांक 8 मध्ये तुमचा सपोर्ट कोणाला असेल? सनी दादा पक्ष कमळ. काका नाव काय तुमचं? माझं नाव उमेश मच्छिंद्र गायकवाड. बर सध्या निवडणुका चालू आहेत. काही कल्पना आयडिया आहे कोणत्या निवडणुका चालू आहेत? सध्या पुणे महानगरपालिकेचे म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत. महानगरपालिकेच्या सध्या राजकीय लोक प्रचार करतायत. काय तुमच्या भागात स्थिती आहे सध्या? आता आम्ही सर्वत्र पाहतोय की प्रत्येक पार्टीचा प्रचार सुरू आहे. त्याप्रमाणे आज बऱ्याच ठिकाणी म्हणजे रॅली असतात किंवा काय असतं ते पाहतो आम्ही. सध्या कमळचा प्रचार खूप जोरात आहे असं आम्ही चित्र दिसतंय. कमळचा प्रचार जोरात आहे, पण मी म्हणतो प्रचार जोरात असला तरी तुमचं मत काय आहे? तुम्ही तुमच्या नजरेनं सध्या ही इलेक्शन जे आहे किंवा यातला उमेदवार कोणता चांगला आहे, तगडा आहे का, त्याच्याबद्दल तुम्हाला तसं वाटतं? काय सांगा. माझ्या मुलीच्या एज्युकेशनसाठी म्हणजे तिचं एज्युकेशनचं ऍडमिशन होत नव्हतं, तर मी शेवटी चंद्रशेखर म्हणजे सनी दादा यांना फोन लावला आणि त्यानंतर त्यांनी माझ्या मुलीच्या ऍडमिशनची व्यवस्था करून दिली. म्हणजे त्यांनी माझ्यासाठी केलेलं एक ऍडमिशनचं काम. ही गोष्ट झाली की त्यांचं तुम्हाला वैयक्तिक काम पडलं आणि त्यांनी ते केलं, त्याच्यामुळे समजा कुठेतरी तुमच्या आयुष्यात फरक पडला. पण हे सगळं असताना मतदानाच्या दिवशी आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस कसं असतं, बाकी लोक पण असतात, ते पण काम करत असतात. एक मतदार म्हणून निवडायचं काम पडलं तर कोणाला निवडाल? पक्ष असेल, माणूस असेल? पक्ष पण पाहता आणि मनुष्य पण पाहता येईल. माझं मत सनी निमन यांना. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.